माझे नाव निकिता सुधाकर खोत, राहणार सांगली, गट क्रमांक 4 युवा गट. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात एक क्रांतिकारक या नात्याने सावरकरांचे जेवढे योगदान आहे तेवढेच योगदान इतिहास लेखक या नात्याने मराठी साहित्य क्षेत्रात आहे. मी तुमच्या समोर विषय मांडत आहे इतिहासकार सावरकर. हरी अनंत हरी कथा अनंता, कहही सुनही बहुविधी सब संता. अशा शब्दात श्री हरींचं वर्णन संत गोस्वामी तुलसीदासांनी केलं आहे. भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर ही चौपाई सावरकरांच्या बाबतीतही लागू पडते. भाषाशुद्धी, अस्पृश्यता निवारण, क्रांतिकार्य, साहित्य, राजकारण अशा विविध क्षेत्रात सावरकरांनी केलेले कार्य केवळ अद्वितीय असेच म्हणता येईल. या सर्वांसमोर इतिहास लेखक या नात्याने त्यांनी मराठी साहित्य क्षेत्राला दिलेले योगदान देखील ठळकपणे उठून दिसते. जन्मभूमी भगूरला असलेली नाशिकसारख्या पौराणिक शहराची पार्श्वभूमी आणि खुद्द सावरकरांच्याच घराण्याला लाभलेला इतिहासाचा वारसा या सर्व घटकांमुळे सावरकरांना लहान वयातच इतिहासाची गोडी लागली होती. घरातल्या सुसंस्कृत वातावरणामुळे त्यांच्यातला इतिहासकार जोमाने घडत गेला. त्यांच्या मातोश्री हरिविजय, पांडव प्रताप, शिवलीलामृत अशा अनेक ग्रंथांचे पारायण करीत असत. त्यामुळे इतिहास, पुराणे इत्यादी विषयांवरील प्रभुत्व त्यांचे लहानपणापासूनच होते. त्यांच्यातील इतिहास जाणून घेण्याबद्दलची ओढ त्यांच्या एका बालपणीच्या प्रसंगातून अधोरेखित होते. त्यांच्या घरात शॉर्ट हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड या पुस्तकाचा अरबांचा इतिहास सांगणारा काही भाग त्यांना सापडला होता. मात्र त्या पुस्तकाचं बरीच शोधाशोध करूनही त्यांना पहिले पान सापडले नाही. त्यावेळी त्या अज्ञात इतिहासाला समर्पित अशी त्यांनी एक काव्यपंक्ती रचली, जी पुढे त्यांच्या सप्तश्री या महाकाव्यात आपणास वाचावयास मिळते. ती कविता अशी: जे भौमिक त्यांच्या न शक्य सकलांचा, विश्वेतिहास लिपसे तुझसी वेध अकाट्य विकलाचा. कल्पविमानी ही की तू ताऱ्यांचे जिने करुणी नभी, जाशील उंच शोधित शोधित जरी धरुणी नभी. इतिहासाचे पहिले पान न मिळणे कधी पहायाते, आरंभ तुझा दुसऱ्या पानापासूनी शापहा याते. इतिहासाबद्दलची इतकी समंजस भूमिका त्यांची बालवयातच तयार झाली होती. यानंतर पुढे तानाजीचा पोवाडा, चाफेकरांवरील फटका, शिवरायांची आरती अशा काव्यात्मक रचनेतून त्यांच्या प्रतिभेला दुमारे फुटत गेले. मात्र काव्यरचनात्मक ललित साहित्य हे इतिहासाच्या चौकटीत बसून सावरकरांना इतिहासकार म्हणणे कदाचित घाईचे ठरेल. कारण तत्कालीन समकालीन पत्रव्यवहारांचा अभ्यास, फारसी, डच, अरबी आदी भाषांचा अभ्यास आणि आवश्यक त्या संदर्भ ग्रंथांची उपलब्धता इत्यादी निकषावर सावरकरांमधील इतिहासकाराला कदाचित इतिहासाचार्य राजवाडे, रियासतकार सरदेसाई इत्यादींच्या तुलनेत कमी गुण मिळतील. तथापि सावरकरांनी दीर्घकाळ भोगलेला तुरुंगवास तसेच रत्नागिरीमधील स्थानबद्धता इत्यादी गोष्टी लक्षात घेऊन त्यांच्या इतिहास लेखनाला असलेल्या मर्यादा समजून घेता येऊ शकतात. खुद्द सावरकरांनी देखील ही गोष्ट कधीच अमान्य केली नाही. त्यानंतर सावरकरांचा इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा त्यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेतून जरी आला असला तरी इतिहास लेखनासाठी अभिप्रेत असलेला तटस्थपणा त्यांनी आपल्या लेखनातून कसोशीने पाळण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या लंडनमधील वास्तव्यात असताना त्यांनी शिखांचा इतिहास देखील लिहिला होता. तशा प्रकारचे आधुनिक काळात लेखन प्रथमच झाले होते. एका उल्लेखानुसार सावरकरांनी गुरुमुखीचे सुद्धा अध्ययन केले होते. त्याची एक प्रत भारताला पाठवून दिली असता ती गहाळ झाली. दुसरी प्रत भारतीय चित्रकाराकडे दिली होती, मात्र झडती होईल या भीतीने त्याने ती समुद्रात फेकून दिली. आणि तिसरी प्रत मादाम कामा यांच्याकडे होती, मात्र त्या प्रतीचे काय झाले याची माहिती उपलब्ध नसल्यामुळे तो ग्रंथ अप्रकाशितच राहिला. त्यांच्या 1857चे स्वातंत्र्य समर या ग्रंथाच्या पहिल्या प्रकरणात सावरकर म्हणतात, जेव्हा एखादा लेखक प्रचंड क्रांती रचनेचा इतिहास देताना त्या क्रांतीची भव्य व विशाल इमारत तोलण्यात त्याचा मूलभूत पाया असा कोणता आहे याची मीमांसा करत नाही, किंवा तो भव्य पाया एखाद्या गवताच्या काडीवर उभारले होते असे बरळत सुटतो, तेव्हा तो वेडगळ ठरतो किंवा भामटा तरी असतो. आणि या दोहोच्या विशेषणातून तो दुसऱ्या कशासही पात्र असला तरी इतिहास लेखनाच्या बाबतीत सर्वथैव तो नालायक ठरतो. इतिहास लेखनाबाबतची सावरकरांची भूमिका इतकी स्पष्ट व रोखठोक होती. तत्कालीन इंग्रजी शिक्षणामुळे तयार झालेल्या ब्रिटिश धार्जिण्या कारकुनांनी लिहिलेला इतिहास त्यांना अजिबात मान्य नव्हता. भारताचा इतिहास म्हणजे पराभूतांचा इतिहास.
ही समकालीन विचारवंतांनी मान्य केलेली विचारसरणी त्यांनी आपल्या लिखाणातून खोडून काढली. 6 सोनेरी पाने, हिंदू पदपादशाही, 1857चे स्वातंत्र्य समर, जोसेफ मॅझिनीचे चरित्र, अशा अनेक लेखनातून सावरकर एक इतिहासकार म्हणून आपल्या सर्वांसमोर येतात. त्यांचे हे इतिहास लेखन समकालीन क्रांतिकारकांसाठी प्रेरणादायी ठरले होते. भारताचा इतिहास हा पराभूतांचा इतिहास असता तर आपली संस्कृती आतापर्यंत नामशेष झाली असती, परंतु असे घडले नाही. त्यामुळे भारतीय इतिहासाचा उल्लेख नेहमी गौरवास्पद भाषेतच त्यांनी केला. प्रख्यात चरित्रलेखक धनंजय कीर एकदा सावरकरांच्या भेटीस आले असता त्यांचे चरित्र लिहून दाखवण्याचा मनसुबा त्यांनी बोलून दाखवला. त्यावर सावरकरांनी प्रतिक्रिया दिली, गुरुचरित्र लिहू नका. आणि या एका वाक्यातच सावरकरांची इतिहासाकडे बघण्याची दृष्टी दिसून येते. इतिहास हा निरपेक्षपणे अभ्यासपूर्ण लिहायचा असतो. इतिहास लेखन म्हणजे व्यक्तिपूजन नव्हे याची जाण त्यांना होती. प्रसंगी ते आपल्या लेखनातून व्यक्तींचे दोष दाखवण्यास मागे पुढे पाहत नसत. त्यांच्या जात्युच्छेदक निबंध व इतर अनेक स्फुट लेखनातून हिंदू धर्मात बोकाळलेल्या अनेक अनिष्ट चालीरीती परंपरा यावर त्यांनी ताशेरे ओढले. वेद पुराणातील त्यांनी दाखले देऊन कालबाह्य झालेल्या भागाचे विश्लेषण त्यांनी केले. भावनेच्या आहारी न जाता इतिहासाचा वेध घेऊन पूर्वजांच्या चुका पुन्हा होऊ नयेत यासाठी सर्वतोपरी सावरकरांनी इतिहासाच्या दोन्ही बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. एकीकडे हे नृसिंहा हिंदू प्रभो शिवाजी राजा, हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा असे म्हणणारे सावरकर शिवरायांचा गनिमी कावा आत्मसात करण्यास कसे कमी पडले याचा विचार करण्यास आपणास भाग पाडतात. या विषयाचा निरोप घेताना मी परत असंच म्हणेन, एक क्रांतिकारक या नात्याने सावरकरांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यात जेवढे योगदान आहे तेवढेच योगदान त्यांचे इतिहास लेखक या नात्याने आहे. मराठी इतिहास लेखनात नवीन मापदंड रचणारे रियासतकार सरदेसाई एकदा सावरकरांच्या भेटीस आले असता सावरकरांना म्हणतात, आम्ही फक्त इतिहास लिहिला आणि तुम्ही तो घडवला. आणि हे एकच वाक्य स्वातंत्र्यवीर सावरकरांचे महत्त्व अधोरेखित करण्यास पुरेसे ठरते. थँक्यू.